ओके. आता हे जे मॉडेल आहे, तर स्क्वेअर मॉडेल आहे आणि याचं आपण पहिल्यांदा डिझाइन केलं होतं. तर याला म्हणजे जनरल प्रोसेस कशी आहे, की जॉमेट्री तयार करायची. जॉमेट्रीमध्ये आपण एकदा सगळे नोट्स वगैरे प्रॉपरली आपण त्याला असाइन करतो आणि त्याच्यानंतर मग त्याला अ, जे कम्प्लिटली आपण हे चेक करतोय. ते झाल्यानंतर आपण काय करणार, जॉमेट्री तयार झाल्यानंतर आपण त्याला प्रॉपर्टी असाइन करणार. प्रॉपर्टीमध्ये जशी प्लेट थिकनेस आहे, प्लेट थिकनेस आपण असाइन करतो. याची प्लेट थिकनेस आपण असाइन करतो. नंतर मग आपण काय करणार, बीमच्या प्रॉपर्टीज देणार. नंतर मग आपण कॉलमच्या प्रॉपर्टीज देणार आणि नंतर मग आपण सपोर्ट्स देणार. सपोर्ट्स आपण देतो इथे. सपोर्ट दिल्यानंतर आपण काय करणार, म्हणजे पहिला जॉमेट्री प्रॉपर्टी सपोर्ट झाला, मग नंतर लोडमध्ये जाणार आपण. लोडमध्ये आपण पहिल्यांदा काय करणार, की याच्यामध्ये डेफिनेशन्स मध्ये जाणार आणि याच्यामध्ये सिस्मिक डेफिनेशन देणार. तर सिस्मिक डेफिनेशन मध्ये आपण या व्हॅल्यूज एज पर IS 1893 च्या हिशोबाने आपण त्याला असाइन करणार. सगळे झोन झोन वेक्टर इम्पॉर्टन्स फॅक्टर IS 1893 च्या हिशोबाने आपण तो चेक करून आपण तो देणार. ते दिल्यानंतर आपण काय करणार, की लोड्स मध्ये जाणार. लोड मध्ये आपण अर्थक्वेक लोड एक्स मधला, झेड मधला, मग नंतर डेड लोड देणार आपण. डेड लोड दिल्यानंतर आपण हा वॉटर लोड देणार. तर वॉटर लोड आपण ट्रॅपेझॉइडल लोड मध्ये आपण देतो हा याच्यामधले. आणि तो जसा बघू शकता, की इथे खाली सर्वात जास्त राहतो आणि वरती सर्वात कमी राहतो. तर अशा टाईपमध्ये तो लोड आपण सगळ्या वॉलवरती आपण असाइन करतो. वॉल म्हणजे आपल्याला चेक करायचं झालं तर प्लेट कर्सनमध्ये आपण चेक करणार आणि ह्या प्लेट सगळ्या आलेल्या आहेत. तसंच बीम मध्ये जाणार तर बीम आपल्याला चेक करायचं, सगळ्या ह्या बीम्स आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करतोय, की एकदा अनालिसिस करतो. अनालिसिस केल्यानंतर अ, याची एक रिपोर्ट जनरेट होईल. आउटपुट फाईलमध्ये जायचं, डन करायचं आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये रिझल्ट्स आहे. तर रिझल्ट्समध्ये जाणार आपण. रिझल्ट्समध्ये आपण चेक करणार कॉन्क्रीट डिझाईन, आपण चेक करणार बीम बीम चेक करणार आपण, कॉलम चेक करणार. म्हणजे जे साईजेस आहेत तर ते फेल झाले नाही आहेत तर आपण ते चेक करणार. तर सगळ्याचे ऑलरेडी फेल जर झाला असेल तर आपण सपोज की सर्च करून आपण जर समजा चेक केलं, फेल चेक केलं, तर तो फेल नाही म्हणतोय काहीच. हॅज फिनिश सर्चिंग फेल नाही आहे काही. म्हणजे फेल जर असता तर मग त्या केसमध्ये बीम किंवा कॉलमच्या प्रॉपर्टीज आपल्याला वाढवा लागल्या असत्या. तर या सगळ्या झालेल्या आहेत बरोबर. त्याचे जे काही बीमचं सगळं डिझाईन आपल्याला याच्यामध्ये, सगळा रिपोर्ट आपल्याला याच्यामध्ये दिसून जातो. तर हा झाला जनरल डिझाईनसाठी आपण एक केलेला आहे. नंतर सपोज की एक आता समजा आता आपला हा डायगोनलचा स्क्वेअर ब्रेसिंगचा जर समजा आपल्याला डायगोनल ब्रेसिंगचा जर समजा आपल्याला बघायचं झालं तर याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहेत. जॉमेट्री देतो आपण. त्याच्यानंतर जॉमेट्री दिल्यानंतर आपण प्रॉपर्टी, आता फक्त याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये काय ऍड झालंय, तर हे जे डायगोनल्स आहेत तर ते ऍड झाले. मग त्याच्यामुळे प्रॉपर्टीमध्ये आपण जाणार, त्याच्यामध्ये प्लेट थिकनेस देणार, बीमच्या प्रॉपर्टी देणार, कॉलमच्या देणार आणि मग याच्यामध्ये डायगोनलच्या देणार. तर डायगोनल रेक्टँग्युलर शेपमध्ये कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये आपण तो दिलेला आहे. सपोर्ट दिला आपण. सपोर्ट दिल्यानंतर पुन्हा सेम आहे त्याच्यामध्ये. लोड अँड डेफिनेशन मध्ये अर्थक्वेक, डेड लोड, लाईव्ह लोड, डेड लोड, वॉटर लोड आणि त्याचे कॉम्बिनेशन. त्याच्या आधी आपण सर्वात पहिल्यांदा आपण सिस्मिक लोड देऊन देत असतो. मग अनालिसिसची कमांड आपण दिल्यानंतर पुन्हा अनालिसिस आपण चेक केलं तर आपल्याला समजा चेक करायचे आहेत व्हॅल्यूज कुठे कुठे आहे. तर डिस्प्लेसमेंट चेक करायचं आहे. तर डिस्प्लेसमेंटसाठी मॅक्झिमम समरी आपण बघू शकतो. समरी बघितल्यानंतर त्याचे रिएक्शन बघायचे आहेत आपल्याला. बीम बघायचं आहे तर बीम मध्ये पण पुन्हा समरी त्याची बघून घ्यायची. नोट्स मध्ये पण तसंच, रिएक्शन मध्ये गेलो आपण, समरी मध्ये चेक करायचं. सगळं समरी मध्ये दिसतं आपल्याला की मॅक्झिमम कुठे आहे, मिनिमम कुठे आहे. तसंच प्लेट मध्ये आहे. प्लेट मध्ये आपण जर समजा चेक केलं तर आपल्याला ते दिसतं की एक्झॅक्टली कोणकोणत्या कॉम्बिनेशनसाठी स्ट्रेस टाईप कोणता आपण चेंज केला तर त्याच्यानुसार याच्या फक्त प्लेटचे ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ह्या प्लेट्स सगळ्या त्याच्या व्हॅल्यूज न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला त्या असाइन होतात. तर हा झाला स्क्वेअरचा. तसंच आपण काय करतो, की आपण सर्क्युलरचा करतो. सर्क्युलर मध्ये पण तसंच पहिल्यांदा आपण जॉमेट्री देतो. आता याची जॉमेट्री जी आहे तर थोडीशी किचकट जॉमेट्री आहे.
तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपण याला हे सगळे बीम आणि कॉलम पण असाइन केले आहेत, ब्रेसिंग्स पण असाइन केले आहेत. आता क्रॉस ब्रेसिंग्स आहेत, ह्या सगळ्या क्रॉस ब्रेसिंग्स आहेत. हा. आणि त्याच्यानंतर मग आपण याला प्लेट कर्सर मध्ये जर समजा बघितलं तर हे प्लेट्स असाइन केले आहेत. आणि खाली जे आहे तर ते खाली आपण त्याला सरफेस दिलेला आहे. आपण सरफेस म्हणजे आता तो प्लेट आणि सरफेस म्हणजे कुठे कुठे आपल्याला प्लेट याच्यासाठी, कारण की इथे आपण जर बघितलं तर 4 नोडेड प्लेट आहे, 8 नोडेड प्लेट आहे इथे. पण 4 आणि 8 नोड पेक्षा जास्त असेल तर मग आपल्याला सरफेस द्यावा लागतो, म्हणून आपण ऍड सरफेस केला होता याच्यामध्ये. जनरल मध्ये गेलो, पुन्हा आपण सेम तसंच प्लेटची थिकनेस दिली आपण, त्याच्या बीमच्या प्रॉपर्टीज दिल्यात, कॉलमच्या हे ब्रेसिंगच्या प्रॉपर्टीज आहेत या कॉलमच्या आहेत, आणि मग सरफेसच्या पण आहेत. सरफेसची पण प्रॉपर्टी आपण त्याला असाइन केलेली आहे. मग त्यानंतर आपण काय केलं की लोड अँड डेफिनेशन मध्ये गेलो, पुन्हा लोड दिले आहेत आपण, आणि पुन्हा ते अनालिसिस जर केली आपण, तर अनालिसिस केल्यानंतर पोस्ट प्रोसेसिंग मध्ये आपण जाणार. पोस्ट प्रोसेसिंग मध्ये आपण गेलो की त्याच्यानंतर आपल्याला इथे सगळं व्हॅल्यूज आपल्याला चेक करता येतात. डिस्प्लेसमेंट, रिएक्शन्स, त्यानंतर बीम, बीमचे समरी आहे. त्यानंतर मग हे प्लेट्स आहेत, प्लेट्सचं पण आपल्याला चेक करता येतं. प्लेट्स पण आपल्याला इथे चेक करता येतं. प्लेट सरफेस, आता हा प्लेट झाला फक्त. सरफेस बघायचा आहे तर सरफेस पण आपल्याला याच्यामध्ये वेगळ्या स्ट्रेस टाईप मध्ये आपल्याला तो बघून घेता येतो. तर हा झाला सरफेसचा पण. तर या प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला बघता येतात. त्याच्याशिवाय अजून दुसरं काही असेल एक्झॅक्टली तर मग डिझाईनचा पार्ट झाला. डिझाईन नंतर अनालिसिस मधलं स्क्वेअर आणि सर्क्युलर दोन्ही पण झालेलं आहे. तर त्याचे रिझल्ट कसे बघायचे ते पण सांगितलेलं आहे. लोड्स जे आहेत, जसे की तुला लोड द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल जनरलमध्ये गेलो आपण, एक लोड अँड डेफिनेशन मध्ये गेलो आपण, आणि इक्यू एक्स लोडच्या साठी तर आपल्याला पहिले हा हा देणं आवश्यक राहतो. हे सगळे प्रॉपर्टीज आपल्याला देणं आवश्यक राहतं. IS 1893 च्या हिशोबाने हे सगळे प्रॉपर्टीज बघून घ्यायचे च्या हिशोबाने. नंतर आता हा जो लोड आहे तर याच्यामध्ये आपण काय करतोय की याच्यामधला हा जो लोड आहे, तर हा लोड आपण ट्रॅपेझॉइडल लोड म्हणून आपण तो असाइन करतो प्रत्येक या वॉलला. तर तसाच आपण तो लोड असाइन केला. लोड असाइन केल्यानंतर आपल्याला ते सगळं अनालिसिस आपल्याला कळून जातं. तर काही वाटलं त्या हिशोबाने आपण, अजून काही वाटलं तर मला सांगून द्यायचं. एकदा सांगून देईल मग त्या केसमध्ये.